माणसा माणसा तुझे गीत गावे, असे गीत गावे की तुझे हित व्हावे। महाकवी वामनदादा हे परिवर्तन चळवळीचे खरे शिलेदार ठरले। महाकवी वामनदादा कर्डक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने बुलढाणा येथील एका अभिवादन सभेत विचारवंत भाकडे यांचे प्रतिपादन। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। माणसा माणसा तुझे गीत गावे, असे गीत गावे की तुझे हित व्हावे। हा समाज परिवर्तनाचा विचार मनामनात रुजवून आंबेडकर चळवळ गतिमान करणारे महाकवी वामनदादा कर्डक परिवर्तन चळवळीचे प्रमुख शिलेदार ठरले, असे मत विचारवंत नारायण भाकडे यांनी व्यक्त केले। बुलढाणा येथील महात्मा फुले कॉम्प्लेक्स येथे परिवर्तन विचार मंच आणि सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने महाकवी वामनदादा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विचारवंत भाकडे यांनी वामनदादांना त्यांच्याच कवितेतून मानवंदना दिली। यावेळी विचारपीठावर प्रबोधनकार ॲडव्होकेट सतीशचंद्र रोटे, प्राध्यापक प्रभाकर इंगळे, संदीप शिंदे, निखिल राणे, प्रदीप देखणे, कमलाकर व्यवहारे, संजय राका, संजय एंडोले, अतुल सोनोने, सतीश हिवरकर, राजू भागेले, पंचपोलाबाई गवई, सुरेखाताई निकाळजे, सिंधुताई आहेर आदींची प्रमुख उपस्थिती होती। सर्वप्रथम वामनदादा कर्डक यांना सामूहिक पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर उपस्थित सर्वच फुले शाहू आंबेडकर चळवळीतील विचारवंतांनी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जीवन कार्यावर अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले। प्रास्ताविक आशाताई गायकवाड, संचालन सुशांत पाटील, तर आभार प्रदर्शन शेख अशरफ यांनी व्यक्त केले। भीमा तुझ्या मताचे जर चार लोक असते, तलवारीच्या तयाचे न्याऱ्याचे टोक असते, या कवितेतून महाकवी वामनदादा यांना सामूहिक भावपूर्ण आदरांजली देत या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। मी तुझे गीत गावे, तुझे असे गीत गावे की मानवाचे हित व्हावे। आंबेडकरी जलस्यातील परिवर्तन चळवळीतील एक महाकवी म्हणून वामनदादा कर्डक महाराष्ट्राला नव्हे देशाला सुपरिचित आहे। त्यांच्या विचार प्रबोधनाच्या काव्य पंक्तीतून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची आणि आंबेडकरी विचारधारेची एक नीव रचल्या गेली आणि त्या पायाभूत आधारावर खऱ्या अर्थानं आंबेडकरी विचारधारेची चळवळ गतिमान झाली। आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या विचारांना वृद्धिंगत करता यावं, त्यांचा विचार घराघरात मनामनात पोहोचवण्यासाठी वामनदादांच्या पुण्यतिथी दिनी त्यांच्या विचारांना, त्यांच्या त्याग समर्पणाला आपल्या सर्वांच्या साक्षीनं आदरांजली